सांगलीत कृषी विभागाच्या निरीक्षकास 30,000ची लाच घेताना अटक. शेती औषध कंपनीला निरीक्षण अहवाल देण्यासाठी 30,000 रुपयांची लाच घेताना कृषी विभागातील जिल्हा गुणवत्ता निरीक्षक संतोष रंजना राजाराम चौधरी वय वर्ष 46 सध्या राहणार गणेश नमन अपार्टमेंट दालचिनी हॉटेलसमोर धामणी रस्ता विश्रामबाग मूळ राहणार गलांडेवाडी नंबर 1 तालुका इंदापूर जिल्हा पुणे याला रंगेहात पकडलेलं असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी ही कारवाई केली आहे. तक्रारदार यांनी कडेगाव MIDC प्लॉट नंबर B 84 शिवाजीनगर येथे शेती औषधाची कंपनी सुरू करण्यासाठी 2023मध्ये MIDC कडेगावसोबत करार केला आहे. कडेगाव MIDC यांनी दिलेल्या जागेवर तक्रारदार यांनी पॅरागॉन ॲग्रिकल्चर या नावाची शेती औषध कंपनी स्थापन केली. त्याचे बांधकाम पूर्ण करून 16 जुलै 2024 रोजी बांधकाम पूर्तता प्रमाणपत्र कडेगाव MIDC कार्यालयाकडून प्राप्त केले होते. तक्रारदार यांनी या जागेवर शेती औषध कंपनी स्थापन करण्यासाठी डीलर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळावे यासाठी एका खाजगी एजंटामार्फत दिनांक 22 एप्रिल रोजी फाईल तयार करून घेतली होती. प्रमाणपत्र तयार करण्यासाठी प्राप्त करण्यासाठी फाईल पुणे येथील कार्यालयात पाठवावी लागते. यापूर्वी जिल्हा कृषी विभाग सांगली यांच्याकडून इमारतीचे निरीक्षण करून अहवाल प्राप्त करावा लागतो. हा अहवाल मिळण्यासाठी तक्रारदार दिनांक 23 रोजी जिल्हा कृषी विभाग येथे गेले तेव्हा निरीक्षक चौधरी यांनी इमारतीचा अहवाल देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 35,000 रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज दिला. तक्रार अर्जानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. त्यानंतर गुरुवारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील जिल्हा कृषी कार्यालय परिसरात सापळा रचला. निरीक्षक चौधरी याला त्याच्या केबिनमध्ये तक्रारदार यांच्याकडून 30,000 रुपये लाच घेत असताना रंगेहात पकडण्यात आले. याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.